जय श्रीराम. नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये. चोपडा हा तालुकासुद्धा आहे, ऐतिहासिक असं स्थान आहे आणि अगदी सुंदर असं नदीच्या किनारे अगदी सुंदर सुंदर ऐतिहासिक मंदिर आहे. त्यातलं आता मी सध्या राम मंदिराकडे येऊन पोहोचलो आहे. हे राम मंदिर पाहूया. खरं तर हा जो भाग आहे ना, याला पुरातन पाटील गढी म्हणून ओळखलं जातं. तर इथेच खूप सुंदर असं राम मंदिर आहे. याच्या मागे अगदी सुंदर असं गोविंद महाराजांचं समाधी मंदिर आहे. तर हे मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चोपड्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण आहोत. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरसुद्धा आहे आणि इकडे ना अगदी सुंदर असं श्री बालवीर हनुमान मंदिर आहे. आपण श्री शीतलनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि येतानाच इकडे श्री बालवीर हनुमंतराय आहेत, त्यांचं मंदिर आहे. ऐतिहासिक असं इथनं श्री हनुमंतरायांचं दर्शन घ्या, वंदन करा. सुंदर ना. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार करा. सुंदर चोपड्याचे हे हनुमंतराया. हा अगदी सुंदर असा परिसर आहे. श्रीराम आहे तिकडे, श्री हनुमंतराय, सीता माता आहे, श्री लक्ष्मण आहे, सगळ्यांचे फोटो. आणि हे मंदिर समोरच्या परिसरामध्ये इकडे हा चौकच आहे खूप मोठा. इकडे अगदी हे सुंदरसं मंदिर. इकडे समोर जाणार तर इकडे शीतलनाथ महाराज यांचं संजीवन समाधी मंदिर आहे. इकडे नदी आहे चोपड्याची आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्धाकृती प्रतिमा आहे. नमस्कार करा. हो, इथनं व्यवस्थित दिसतं ते. आणि इकडे चोपडा नगर परिषद कार्यालय आहे. स्थापना 1870. पूल आहे आणि खालून अगदी सुंदरशी नदी वाहते आणि हा सगळा असा परिसर आहे. तर या भागात समोर चोपडा शहराचं बस स्टँड आहे. ही आहे इथली रत्नावती नदी किंवा रत्ना नदी असं नाव आहे, पण आज खरं तर त्याला वेगळं स्वरूप आहे. इकडे अगदी ऐतिहासिक असं हे समाधी मंदिर आहे. हे आहे गुरुवर्य गोविंद महाराज समाधी. रामपंथी होते ते. आणि हे जे स्टँड जिथे आहे त्याला पाटील गढी असं म्हटलं जातं. अगदी ऐतिहासिक आणि पाषाणातलं हे समाधीस्थान आहे. आधी कासव आहे आणि मग इथे महाराजांचं समाधीस्थान. वंदन करा. त्यावर अशा सुंदरशा पादुका आहे आणि अगदी ऐतिहासिक पाषाणातलं बांधणीचं हे समाधी मंदिर आहे. याच्या मागे राम मंदिर सुद्धा आहे. चल बाहेर जाऊयात. नमस्कार करा. आपण आहोत चोपडा शहरामध्ये. जळगाव जिल्ह्यातलं चोपडा तालुकासुद्धा आहे आणि श्री गोविंद महाराजांचं समाधीस्थानाचं आपण दर्शन घेतलं. हा एरिया कुठे येतो तर हा एरिया आहे पाटील गढी म्हणून. ऐतिहासिक असा अगदी त्या भागातनं ते तुम्हाला असं पाहायला मिळतं. म्हणजे बस स्टँडकडूनच नदीच्या ब्रिजवरून जाताना तुम्हाला दिसतं बघा बाहेरनं. किती सुंदर आहे ना. संपूर्ण पाषाणातलं आहे. मागे या भागातनं श्री राम मंदिर आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. बस स्टँडकडून तुम्ही आत आलात की इकडे आहे श्री राम मंदिर. हे दादासो तात्यासाहेब देशमुख यांचं हे श्री राम मंदिर आहे. हे बघा अगदी ऐतिहासिक आहे. आधी सभामंडप आहे आणि मग सुंदर असं राम मंदिर येतं. इकडे ना हनुमंतराय आहे. अगदी सुंदर असे आधी त्यांचं दर्शन घेऊयात. याच्या मागे अगदी सुंदर अशी समाधी आहे गोविंद महाराजांची. नमस्कार करा. श्रीराम जय जय राम. आय थिंक इथे ना गणपती आहे बाजूला. इकडे वंदन करा. आणि ना इकडे आहे
श्रीरामांचं मंदिर. तर अंधार झाला, आपण आज जाऊया पटकन दर्शन घेऊया. हे बघा, अगदी ऐतिहासिक शुभ्र रंगाच्या ह्या प्रतिमा आहे संगमरवरी. प्रभू श्रीराम आहेत, लक्ष्मण आहे आणि सीतामाता आहे. वंदन करा, नमस्कार करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे आहे चोपडा शहरातील ऐतिहासिक श्रीराम मंदिर. चला बाहेर जाऊयात. तर कैलासवासी दादासो तात्यासाहेब देशमुख यांचं आपण श्रीराम मंदिर पाहिलं, ऐतिहासिक असं. इथे बरेच मंदिर आहेत, कारण नदीच्या किनारी येतात ते सगळे. हे आपण बघा, हे वेगवेगळे मंदिर आहे. बघा, हे कसं मंदिर आहे ना, मुंजोबांचं मंदिर आहे का, इथे पण आहे. आणि इथे बऱ्याच ठिकाणी असे हे स्थानं आहेत. हे मला सांगा, हा कसले स्थानं आहेत? मुंजोबाचे मंदिर आहे का? आत्माराम दादा, कैलासवासी बापू पाटील त्यांना इथलंच नमस्कार करा, कारण भरपूर असे तत्प्रतिमा आहेत. नमस्कार करा. हे समाधी स्थाने आहेत बहुतेक, मला वाटतं या परिवारांमधले इथे आहे, म्हणजे भरपूर आहेत. हे बघा, तुम्हाला यांच्याबद्दल माहिती असेल तर नक्की सांगा. इथे आहेत, नमस्कार करा या सगळ्यांना इथनंच. आणि ना याच्या अगदी समोर आहे, इकडे जाणार तर गोविंद महाराजांचं समाधी स्थान आहे. हे बघा, श्रीराम मंदिरच आहे. आणि इकडे आहे श्री महादेव व मारुती मंदिर, पाटीलगडी, चोपडा. चला पटकन जाऊया आणि भगवान महादेवांचं दर्शन घेऊयात. नमस्कार करा. नंदीदेव आहेत आणि इथे आहेत देवादिदेव भगवान महादेव. हर हर महादेव. नमस्कार करा. आणि मला वाटतं याच्या समोरच इकडे हनुमंतराया आहेत, इथले यांनाही नमस्कार करा. अगदी ऐतिहासिक असे हे हनुमंतराया आहे चोपडा शहराचे. इथनं दिसते ते. आता ना असं उजेड येतो आहे ना. आणि इकडे नदी आहे सुंदर अशी. हे मंदिराचा परिसर आहे. श्री गजानन महाराज आहेत, त्यांचा फोटो आहे, संत गजानन महाराज. त्यानंतर साईबाबा आहे, स्वामी समर्थ, श्री हनुमंतरायांचेही फोटो आहे. सर्वांचे आहेत खरं तर. तुम्हाला आणखी काय काय माहिती आहे या भागातलं ऐतिहासिक, मला नक्की सांगा. हो, मी हनुमंत इथे श्रीराम मंदिरामध्ये जाऊन आलो. हे दादा आहेत. काय दादा तुमचं नाव? तुमचं काय नाव? नरेंद्र देशमुख. नरेंद्र देशमुख दादा आहेत. ते सांगत होते की इथे जे स्थानं आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या समाजाचं स्थान आहे ना, समाधी स्थान आहे. आता मी निघतो, बस स्टँड ते जवळच ना. इथे ना बुलढाणा अर्बन बँक आहे. मी स्वतः हे बुलढाण्याचंच येतो ना. पाटीलगडी एरिया. हां, जाताना इथे आणखी एक मंदिर आहे, मरी आईंचं मंदिर. मरी आई माता मंदिर, पाटीलगडी, चोपडा. हे मी तुम्हाला दाखवतो पटकन. आणि आपण इथे बस स्टँड आहे समोरच. हे बघा, हेही इथलं पुरातन मंदिर आहे. नमस्कार करा. या मरी आई आहे, चोपडा शहरामधलं पाषाणातलं पुरातन प्रतिमा आहे. जरी आई मरी आई असं. नमस्कार करा. आणि इकडे समोर जाणार. चला निघूया आता आपण. श्रीराम मंदिर पाहिलं पण, अनेक जागा आहे. आणि आता इकडे ना समोर आहे चोपडाचं बस स्टँड. तर आपण अगदी सुंदर असं श्रीराम मंदिर पाहिलं, दर्शन घेतलं. त्याचबरोबर इथे जे इतर मंदिर आहे सगळे मी ते तुम्हाला दाखवले. अगदी बस स्थानकपर्यंत वेगवेगळे देवी देवतांचे मंदिर आहेत. आणि अगदी सुंदर अशी रत्नावती नदी
इथनं वाहते चोपडा शहरातून. आज तिचं स्वरूप वेगळं असलं तरी ते पुरातन नदीच आहे, रत्नावती नदी, अगदी ऐतिहासिक अशी. आणि त्याच्या किनारी वसलेलं हे सुंदरसं चोपडा शहर. मला खात्री आहे हे माझं संपूर्ण वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. आणि आता माझी वेळ झाली आहे इथनं निघायची. इथनं भुसावळ आणि मग भुसावळमधून थेट आपण निघूया खामगावला. हे आहे चोपड्याचं बस स्टँड. कृष्णापूर चोपडा. हे बघा, अंधारात काही दिसत नाही. हे चोपडा बस